नमस्कार मित्रांनो, रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या थकीत कर्जदारांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा जी.आर. 10 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, 31 डिसेंबर 2023 पर्यंत रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या 1519 कोटी रुपयाची थकबाकी हे कर्जदाराकडून येणे बाकी आहे. मोठ्या प्रमाणात NPA कर्ज खाते असल्यामुळे या बँकेमध्ये ही जी काही विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना आहे ही पुढे राबविण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, 2017 मध्ये सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या माध्यमातून रुपी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे या बँकेमध्ये एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवावी असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आलेला होता आणि या प्रस्तावाला दिलेल्या मंजुरीनुसार ही योजना राबविण्यात येत आहे. परंतु अद्यापही मोठ्या प्रमाणात कर्जदाराकडून येणे बाकी असल्यामुळे या योजनेला काही सुधारणेसह पुढे राबविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आता ही योजना नवीन सुधारणेसह 31 मार्च 2025 पर्यंत राबविली जाणार आहे. या योजनेला नाव देण्यात आलेले आहे रुपी कोऑपरेटिव्ह बँक व्यावसायिक एकरकमी कर्ज परतफेड योजना. व्यावसायिकाच्या नेमणुकीच्या नंतर याच्यामध्ये पात्र असणारे कर्जदार आपण पाहू शकता. व्यवसायाचं कर्जासाठीचं कारण कोणत्याही गोष्टीची बाधा न येता जे कर्ज खाते 31 ऑक्टोबर 2022 अखेर अनुत्पादित वर्गीकृत केलेले असतील अशा सर्व खात्यांसाठी ही योजना लागू असणार आहे. सिक्युरिटेशन कायदा व इतर कोणत्याही कायद्यान्वये थकीत कर्ज खात्यावरती कार्यवाही चालू असेल अशी कर्ज खाते देखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत. याच्यामध्ये परतफेडीची सूत्र देण्यात आलेले आहे. परतफेडीच्या काही अटी शर्ती देखील देण्यात आलेले आहेत आणि या नवीन सर्व सुधारणेसह ही योजना आता पुढे 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. धन्यवाद.